Praise the Lord. देवाला धन्यवाद. Standing before kings. राजांसमोर उभे राहणे. You cannot stand before common men and need an anointing. तुम्ही साधारण माणसांच्या समोर उभं राहायला तुम्हाला काय अभिषेकाची गरज नाही. You don't need an anointing to stand before beggars. भिकाऱ्यांसमोर तुला उभं राहायचं असेल तर त्यात अभिषेकाची काही गरज नाही. I'm not belittling the beggars. आणि असं म्हणून मी काही भिकाऱ्यांना कमी लेखतो वगैरे अशी बाब नाही. But my prayer is that God may touch them also and they may rise in माझी life. प्रार्थना आहे की देवाने भिकाऱ्यांना पण स्पर्श करावा आणि त्यांचाही उत्कर्ष व्हावा, ते सुद्धा वर यावे, That they may also stand before kings. की ते सुद्धा राजांसमोर उभे राहावे. But you need an anointing definitely to stand before kings. पण राजांसमोर उभं राहायला नक्कीच अभिषेक लागतो. You definitely need the grace of God to stand before great people. आणि मोठ्या महान लोकांसमोर उभं राहायला नक्कीच देवाकडनं आलेला अभिषेक लागतो. Because not everyone gets the opportunity to stand before kings. कारण प्रत्येक माणसाला काही राजांसमोर जाऊन उभं राहायची संधी लाभत नाही. And standing before kings, आणि राजांसमोर उभं राहणं it represents being at the very top of your career or profession. तुम्ही जर राजांसमोर जाऊन उभे राहताय तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या करिअरच्या अगदी उच्च अशा स्थानापर्यंत गेलेले आहात. There is something in you that provokes the king to ask you to stand before him. आणि तुमच्यात असं काहीतरी आहे की ज्यामुळे राजाला हे सांगणं भाग पडतंय की तूच माझ्या समोर उभा राहा, माझ्याशी येऊन तूच बोलत जा. I mean, you don't stand before kings and it's an honor because he wants to behead you. राजासमोर तुम्ही अशासाठी उभं राहत नाही की तो मान आहे की त्याला तुमचा शिरच्छेद करायचा आहे And there is no greatness in it. आणि त्यात काही थोरवी नाही. But पण if a king cannot do without you, मला असं म्हणायचंय, एखाद्या देशाच्या राजाचं जर तुझ्याशिवाय होत नाही आणि तुझ्याशिवाय पान हलत नाही, there is something in you. मग तुझ्यात काहीतरी दम आहे असं म्हणावं लागेल, कारण राजाचं तुझ्याशिवाय होत नाही And God can do it. आणि देव हे करू शकतो. God can make you to stand before kings. देव तुला राजांसमोर उभं करू शकतो. God can make you to stand before great officials. देव तुला मोठ्या मोठ्या थोर अधिकाऱ्यांसमोर उभं करू शकतो. It means याचा अर्थ असा, that you have become so successful in life आयुष्यामध्ये तू एवढा यशस्वी झालाय that you are almost equal to the field of the king. की जवळजवळ तू राजा समान, राजाचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रा समान झालाय. There is something in you काहीतरी तुझ्यामध्ये आहे, इतनी that तरक्की makes the king to turn to you. की ज्यामुळे राजाही तुझ्याकडे वळतो आणि राजाही म्हणतो की मला हाच पाहिजे. There. माझ्याशी बोलायचं असेल तर यालाच पाठवा, ह्यालाच सांगू दे मला जे सांगायचंय ते. And ordinary men can also make the king to turn his face towards you. साधी माणसं सुद्धा राजाला त्याचा चेहरा तुझ्याकडे वळवायला लावू शकतात. Take for instance Obed-Edom. उदाहरणार्थ तुम्ही ओबेद इदोम गित्ती घ्या. The king called Obed-Edom. राजाने ओबेद इदोमाला बोलावलं. Why? का? Because he had the ark of the covenant with him. कारण कराराचा कोष त्याच्याकडे होता There was a different kind of blessings in his house. आणि त्याच्या घरामध्ये वेगळ्याच पद्धतीचे आशीर्वाद आलेले That होते. the king said, I want this blessing, so let the ark come into the city. की राजा म्हणाला, मला हे आशीर्वाद हवेत म्हणून हा कराराचा कोष आता त्याच्या घरातून आपल्या नगरात आणा. You are a king in the eyes of God. देवाच्या नजरेमध्ये तुम्ही राजा आहात. Now when you will be like a king before kings. आता राजांसमोर राजासारखे कधी व्हाल? The Bible says बायबल म्हणतं, that if you want to stand before kings, तुम्हा लोकांना जर राजांसमोर उभं राहायचं असेल you must be diligent. तर तुम्ही तत्पर पाहिजे. That's what it says here. असं लिहिलेलं आहे. Because diligence alone will put you before kings. कारण ती तत्परताच तुला राजासमोर आणून उभं करेल. ढेपाळलेली जीवन राजांसमोर येत नसतात. Diligence has no limit. तत्परतेला मर्यादा नाही. Laziness must disappear for diligence to enter in. आळस निघून गेला पाहिजे. तत्परता आपल्यामध्ये यायला आपल्यातला आळस निघून गेला पाहिजे. Laziness should disappear from your diary. आणि तुमच्या डायरी मधून आळस हा शब्दच गायब झाला पाहिजे. Strike it. खोडूनच टाका तो शब्द. No more lazy. की आता मी आळशी राहून नाही राहणार. I am diligent. मी अगदी तत्पर आहे, तयार आहे. Don't look at your age. आणि तुझ्या वयाकडे सुद्धा बघू नको. Don't look at a position. तुझी अवस्था, तुझं पद, तुझं वय बघू नको. Don't look at your placement. तुझी काय जागा आहे त्या जागेकडे पण बघू नको. By God's grace you will improve. देवाच्या कृपेनं तुझी सुधारणूक होईल. By faith you shall rise. विश्वासाने तू उत्कर्षाला येशील. As you believe it shall happen. आणि जसा तुझा विश्वास असेल तसं घडेल. I had
nothing but only faith. माझ्याकडे काहीही नव्हतं पण फक्त देवावरचा विश्वास होता. I had nothing but only belief in God. माझ्याकडे काही नव्हतं पण देवावरचा भरोसा होता. I believe that God will raise me up. माझा विश्वास होता की देव मला उत्कर्षाला आणेल. My God will raise me up. माझा देव मला उत्कर्षाला आणेल असा माझा विश्वास होता. You have to believe तसं तुम्ही पण विश्वास ठेवला पाहिजे that God can make something out of की you. देव माझ्यातनं काहीतरी करेल. The hands that work diligently will always be ruling. काम करणारा हात अधिकार चालवेल. Hard worker will never remain a slave. मेहनत करणारा माणूस कधी गुलाम राहणार नाही. He will always become a manager. तो नेहमी मॅनेजरच्या पदापर्यंत येणार. He will always rise. तो नेहमी वर येणार. If you want to be somewhere on the top, तुम्हाला जर वरच्या पदाला कुठेतरी यायचं असेल where you are respected, जिथे तुम्हाला आदर मान सन्मान मिळेल, let there be hard work and let there be hard work. तसे काही काम करताय ते हृदयापासून करा आणि मेहनत करा. But if you get into vices, पण जर तुम्ही काही व्यसनांमध्ये गेलात if you get into gluttony आणि खादाडपणात गेलात and greed, आणि लोभीपणात गेलात we shall enter into poverty. तर मग आपण दारिद्र्यात जाऊ. Say both work together. दोन्ही एकत्र काम करतात. You may work hard, तुम्ही मेहनत करत असाल but you may be spending lavishly and over lavishly. पण तुम्ही अगदी सढळ हाताने सारखा खर्चच जर करत असाल All your labor is in vain. तर तुमची सगळी मेहनत वाया जात आहे. Things don't just appear out बघा, of nowhere. लिव्हर असलो म्हणून काय झालो, हवेतनं तर गोष्टी मांडीत पडत नसतात. And then people start, envying others. आणि मग लोक दुसऱ्यांचा हेवा करायला लागतात. यांचं काय बाबा, ये बड्डे लोग है. Say, but they had done something to reach अरे there. पण बड़े कैसे हो गए, कुछ किया रहेगा करके हो गए ना. But if you sit around gossiping with all those mean people, you will never rise. पण तुम्ही स्वार्थी लोकांसोबत चुगल्या लावत जर बसलात ना तर तुमचं वर येणं कधीच Sit होणार नाही. with people who are rising in life. मी काय म्हणतो, आयुष्यामध्ये जी माणसं वर येत आहेत, उत्कर्षाला येत आहेत, जरा त्यांच्या संगतीत बसला तर काय जाईल. Sit with them. त्यांच्या संगतीत बसा ना. If they rise, they have something in them. ते जर उत्कर्षाला येत आहे, ते वर येत And their आहे, talk also will be in those terms. तर त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे आणि त्यांचं बोलणं चालणं त्याच पद्धतीचं असणार आहे. And sometimes आणि कधी कधी it's not just enough to confess that you will be great or you are great. केवळ ही कबुली करणं पुरेसं नाहीये की मी महान आहे, मी महान होणार आहे. नुसतं बोलून होत नाही रे. You need to back it up with hard work. त्याच्यासाठी मेहनत पण लागते मागे. Because greatness is not for lazy people. कारण थोरवी आळशी लोकांचं काम नाही, केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. God can open door for you, देव तुझ्यासाठी दार उघडू शकतो, but you have to get up and walk through it. पण तू उठून त्यात चालायला पण हवं ना रे. You have to believe that God can do it for तू you. विश्वास पण ठेवायला पाहिजे की देव माझ्यासाठी हे करू शकतो. Because God can never bless laziness. कारण देव कधीही आळस जो आहे ना त्याला आशीर्वाद देऊ शकत नाही. Whatever your hand finds to do it with all your heart. तुमच्या हाताला जे काही करायला सापडतंय ना ते हृदयापासून करा. अर्ध्या गबाळ्या हृदयानी Bible करायचं says, नाही. बायबल- whatever your hand finds to do it. बायबलमध्येच वचन दिलेलं आहे, तुझ्या हाताला जे काही करायला सापडेल ते कर. You didn't get this X job, do this Y job. तुला एक काम मिळालं नाही, वाय काम कर. But this is a low position job, नाही नाही, pastor. पण मी नाही ही खालची कामं करणार. Whatever pastor. your hand finds to do it, God will elevate नाही, you. जे काही तुझ्या हाताला काम सापडतंय ते कर, देव तुला उन्नती देईल. Promotion comes from the little work. Promotion does not come with no work. कारण बढती थोड्या का होईना काम करून येते, काही न करून बढती येत नाही. There is a dignity in hard work. बघा, मेहनतीत पण एक प्रतिष्ठा आहे. Yes. I'm saying it because I worked 2 jobs. मी बोलतोय कारण मी 2 नोकऱ्या केल्या आहेत. I'm not saying you just work hard and don't trust God. मी असंही म्हणत नाहीये की फक्तच मेहनत करा आणि देवावर विश्वास ठेवू नका. Both should go hand in hand. दोन्ही एकत्र गेलं पाहिजे. कामही करायचं, मेहनत पण करायची, देवावर विश्वास पण ठेवायचा. Only having one is lopsided. आणि या दोन्हीतनं एक ठेवलं की ते पारडं कलंट एका बाजूला. See, just because we are believers doesn't mean problems will not come. आणि केवळ आपण बिलीवर लोक आहोत म्हणून आपल्या आयुष्यात समस्या येणार नाहीत हे असं नाहीये. But the beauty is, पण यातलं सौंदर्य असं आहे, we have Jesus to lean on. आपल्याकडे येशू आहेत ना, He will त्यांचा take आधार, care. येशूंचा आधार आपण घेऊ शकतो. येशू आपल्याला सांभाळतील. There should be something in you काहीतरी आपल्यात असायला पाहिजे that will असं, make you to stand before great people. ज्यातून तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांसमोर सुद्धा उभे राहू शकाल. तेवढा दम आपल्यात पाहिजे. Diligence, hard work, God's grace will do the trick. तत्परता, मेहनत, देवाची कृपा, यातनं सगळं काम बनतं. It's not just sweet talking that will do the work. No. गोड बोलून काम होत नाही. देव शेवटी लागतोच. किती काही कर, तुला देव लागणार आहे. तू समझ के चल बेटा, प्रभु तुझे लगने ही वाला है.
A hard-working man today will remain a hard-working man tomorrow. आज मेहनत करणारा उद्या पण मेहनत करणार And God will always bless hard workers. आणि देव नेहमी मेहनत करणाऱ्यांना आशीर्वाद देणार. कष्ट तर केले पाहिजे. It's like the seed time and harvest time. हे जसं आपण बी पेरतो आणि हंगाम कापतो ना तसं आहे. That law will never disappear. तो नियम कधी जाणार नाही. What you invest today multiplies tomorrow. आज ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवताय ते उद्या वाढणार आहे. And that multiplication gives you your future. आणि ते जे वाढणार आहे त्यातून तुझं भविष्य बनणार आहे. If you are faithful, if you are honest, if you are doing it with integrity, if God's grace is upon you, there is no त्या limit. कामात तुम्ही विश्वासू आहात, सरळ आहात, तत्पर आहात, देवाची कृपा आहे, बस तुम्ही वर येणार.